रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सांगोला विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला. बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी चिकमहूद येथे आयोजित शहाजीबापू समर्थकांच्या बैठकीत अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत पराभवामागील कारणे आणि घडलेल्या विविध घडामोडी सांगण्याबरोबरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवून पुन्हा गुलाल अंगावर घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय. यावेळी बोलताना पहा काय म्हणाले. या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आपल्या सगळ्याला माहिती आहे, आपण खूप मोठ्या ताकदीनं या माणसानं जीवाचं रान केलं. खूप मोठा संघर्षातून आपण विजय मिळवला होता. या तालुक्यामध्ये खूप मोठी कामं केली, पण दुर्दैवानं आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. मला बापू एवढंच सांगायचं आहे की याच्या पाठीमागे कुणाला एवढं जमलं नाही, इथून पुढेही कुणाला जमणार नाही. या वडाच्या झाडाखाली सांगोला तालुक्यातली तुमच्यावरती प्रेम करणारी सगळी माणसं आहेत. 30-40 वर्ष माणसांनी कोणताही विचार न करता तुमच्यासाठी राजकारण केलंय. या तालुक्यामध्ये तुम्हाला फक्त एका पक्षाने पाडायचा उद्योग केला नाही, तर अनेकांनी या महाराष्ट्रातून फिल्डिंग लावली, अनेकांनी स्वप्न बघितलं, अनेकांनी सगळ्या ताकदी तुमच्या विरोधात पुरवल्या. पण त्या सगळ्यांना सांगा, तुम्ही सगळं करून दमला, सगळे नियोजन लावली, तरी ह्या वाघानं 91,000 मतं घेऊन तुमच्या समोर दाखवलेत. इथून पुढं महाराष्ट्रात कोण आमदार झालं कोण झालं नाही त्याला मुंबईचा फोन आला नाही, पण माझ्या माणसाला निकाल ऐकल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला फोन आलेला या महाराष्ट्रातला नेता कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो, तालुक्यात आमदार कोण होऊ द्या, कुणाला काही मिळू द्या, पण या तालुक्यातलं प्रशासन, या तालुक्यातला एक ग्रामपंचायतच्या शिपायापासून तलाठी, सर्कल, कोतवाल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, पोलीस स्टेशनचा अधिकारी असेल, तो या माहिती सरकारचा ऐकल्याशिवाय त्याला काम करता येणार नाही. तुम्हाला कोणती स्वप्न, कोण तुम्हाला दादागिरी, भीती दाखवायच्या भानगडीत पडेल, त्यांना सगळ्याला सांगा, टायगर अभी जिंदा है. आणि माझं सगळ्यांना ओपन सांगणं आहे, माझ्या नेत्यानं 2.5 वर्षात जे काम केलं ते तुम्ही तुमच्या अखंड पिढ्यात सुद्धा करू शकणार नाही. शेतीला पाणी, लाईट, रस्ता सगळं टनाटन करून या तालुक्यातल्या 3.5 लाख लोकांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून रात्रीचा दिवस करणारा एका दुर्दैवी आजारात असणाऱ्या माणसाला हाकनाक टीका करून जवळच्या माणसाने दगा दिला. पण बापू मला एवढंच सांगायचं आहे, विधानसभेत जरी आपण थांबलो असतो तर एकनाथरावजी शिंदे साहेबांनी परवा सागरजी पाटलांना, दिग्विजयदादांना बोलवून घेऊन शब्द दिलाय. हा माणूस या विधानसभेत आमदार म्हणून 2 महिन्याच्या आत जाणार आहे. शिंदे साहेबांना मी एवढंच सांगणार आहे, मला इथं उभं राहिलेल्या सगळ्याच माणसांना तुम्ही बापूवरती प्रेम करताय, मला एवढंच सांगा, नेत्याचा काळ संघर्षाचा, नेत्याच्या पाठीमागे तुम्ही एकदा ठाम राहणार आहे का? एकदा हात वर करून बापू, मी तुम्हाला शब्द देतो, गाव कोणती कमी गेली, कोणती जादा गेली, कुणी काम कमी केलं, कुणी काय केलं, याच्यापेक्षा इथं आलेला एक कार्यकर्ता जीवाची बाजी लावल. उद्याची पंचायत समिती, उद्याची जिल्हा परिषद, नगरपालिका
इथं दिग्विजय पाटील आहेत, सागर पाटील आहेत, आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत. तुमच्या डोक्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. त्याची तुम्ही चिंता करू नका. राज्यात एकनाथरावजी शिंदे नावाचा वाघ बसलाय आणि तो वाघ जोपर्यंत आपल्या पाठीमागे आहे तोपर्यंत भिण्याचं कारण नाही. अरे एका निवडणुकीला मला फरक पडत नाही. आम्ही एवढी जीवाची बाजी लावून संभाता एवढी ताकद निर्माण करायची आहे. बाळानी गटातली सगळी माणसं इथं बसले, सगळी जाणती माणसं दादा तुम्ही बसले. त्या नेत्याला महाराष्ट्राच्या विधान परिषदेत पाठवायचं आहे आणि सांगोला तालुक्याचं पाणी नेत्याच्या हातून सोडायचं आहे. सांगोला तालुक्याचे MIDC शहाजी राजाराम पाटील लावून उद्घाटन करायचं. तुम्हाला सगळ्याला माझं सांगणं आहे, श्वासात श्वास असेपर्यंत या नेतृत्वाला कुणीही सोडायचं नाही. एकदा हात वर करून सांगा, तुमच्या सुखात आम्ही होतो, तुमच्या दुःखात सुद्धा आहे. जीवाला जीव देण्याची आमची सगळ्यांची तुमच्यासाठी तयारी आहे आणि तुम पुढची लढाई एका बुद्धीनं, एका ताकदीनं, एका हिमतीनं लढायची आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. कारणीभूत कोण यासाठी विचार विनिमय बैठक आहे. मित्रांनो, एवढा मोठा विकास आता इथून पुढं नुसतं झाडाला पाणी घालायला आहे. बापू 90,000 पहिल्यांदा मी 90,000 अधिक मतदारांना माझा मानाचा मुद्रा सलाम. जय महाराष्ट्र. 90,000 मतं सुद्धा कमी नाही मित्रांनो. इतका मोठा पराभव झालेला नाही, खचून जाण्याचं कारण नाही. 90,800 तुम्ही सांगू नका. आपण कुठं कमी पडले असं मी सांगू नका. तुम्ही असं मागणं वाटून पुन्हा पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत फुटल्या असं मागणं वाट तुम्ही करू नका. मागणं वाट केलेलं देशधनी लागले तर लागणार नाही इथलं पुढं. पूर्ण वाट करा, मागणं वाट करू नका. कुठं कुठं काय काय गोष्ट कुणी केलेलं, कुठं मोठं मेन कुठं येईल, काय काय केलं सगळं सहवा आम्हाला बाबू सगळं माहित आहे. पण आम्ही आता जाहीरपणे बोलणार नाही. पण त्यांच्या आशीर्वाद मागू त्यांना चालून मागू आम्ही. या तालुक्याला इतका मोठा अन्याय केलाय. त्या अशी इतकी लबाडी यांनी केली आहे. प्रमुख कार्यकर्त्यांची चालणार नाही इथून पुढं. बापू तुमच्याबरोबर 5 वर्ष लोक होते, आमची जगायसाठी होती, जगून निघून गेली. 3 कॉन्ट्रॅक्टर होते तालुक्यामध्ये. 700 कॉन्ट्रॅक्टर मानवावर केली आणि ती सरावपर्यंत इथून निघून गेली. ही अशी बापू पहिला असली लोक जवळ म्हणा तुम्ही. ही लोक घातके, ही लोकांपासून तुम्ही सावध पासून सावध आहात. पुढं तुम्ही तुमचं मन चांगलं, तुमचं सगळं ती चांगलं असल्यामुळं तुम्ही सगळे आपली यायचे. असं नसतंय. असं लोक जगायला लोकांनी एवढं सांगतो आपण. कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन आमच्यासारख्यावर लक्ष ठेवा, आमच्यासारख्या माणसांवर लक्ष ठेवा. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवलं. जय हिंद. प्रत्येकाला एक विनंती आहे, आपलं मनोगत हे 2 ते 3 मिनिटांमध्ये संपलं पाहिजे याची काळजी घ्या. अनेक व्यक्ती बोलणार आहेत, आपण व्यासपीठावर कायमच बोलतोय. प्रत्येकाला विनंती आहे. आपल्या सर्वांचे लाडके नेते मान्य शहाजी बापू पाटील आणि तालुक्यातून शिवसेनेचे आलेले तमाम कार्यकर्ते मित्रो, ही निवडणूक आपल्या सर्वांच्या चुका
चुकानं हरली. ही निवडणूक विकास कामानं हरलेली नाही. काय ऑफिस बापूच्या सुद्धा चुका आहेत त्या की येईल त्या माणसाचं काम केलं, प्रामाणिकपणे केलं. की आज जे काम केले तुम्ही गावोगावचा नेता बघितला पाहिजे, गावची फळी बघितली पाहिजे आणि 2 नंबरची फळे ही आपल्यामध्ये कुठंच कार्यरत नाही. आता मी उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला, इथं सगळी गावं हुडका तुम्ही. नाझऱ्यातली कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहे, ती बलवडीची कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहे, ती चिंक्याची कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत. आपणाला हनुमंतगाव मध्ये माणसं आहे त्या हनुमंतगावच्या माणसाची कॉन्टॅक्ट राहत नाही. आता आपल्याला बुद्याळचे कार्यकर्ते मिळाले, सोमेवाडीच्या माणसाचा कॉन्टॅक्ट राहत नाही. आणि पदाधिकारी जी लोक आहेत ती त्यांनी त्यांची गावं बघितली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, नुसती पद अशा माणसाला देऊ नका ज्या माणसाचं शून्य काम, नुसत्या शिफारशी करायच्या आणि पद घ्यायची आणि कुठेही जायचं नाही, ही तुम्हाला पहिल्यांदा बदलावं लागेल. मी निवडणुकीच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी बापी रफिक भाईला सांगितलं होतं, तुम्हाला म्हणलो होतं आपल्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक घ्या. आता कालच्या एखाद्या गोष्टीमध्ये इलेक्शन मध्ये ऑफिसवर मी सागर पाटलाला सांगितलं, रफिक भाईला सांगितलं, ह्या गावामध्ये ह्या माणसाला भेटायला लागतंय. तर त्याचा कुठंही आपल्या जी ऑफिसची जी यंत्रणा आहे किंवा तिथे एखादी जबाबदार माणसं पाहिजे, ती माणसं त्या ठिकाणी भेटत नव्हती, ती अटॅचमेंट होती. आपल्याला भविष्यात राजकारण करायचं असेल तर गावगावच्या टीमशी संपर्क असणारा गट प्रमुख पाहिजे, वार्ड रचना पाहिजे. अशी असंख्य गाव आहे ते नुसत्या ऑफिसला यायचं, चौकात बसायचं, पत्रिका वाटताना सुद्धा त्यांनी शेवटच्या दिवशी पत्रिका वाटली. आई बापाच्या इमानदारीनं सांगायची अशी गावं आहे की का नाही? ती नुसते चौकात बसणारी लोक आहे. तुम्ही इतकं सगळी कामं केली. आज तुम्ही बघा महूद गटामध्ये जेवढं काम केलंय विरोधी पक्षाला ते 20 वर्षात करता येणार. मग लोकांची कामं करताना तुम्ही त्या गावातल्या माणसाला विचारा का? आतापर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे अगदी जाणी करण्यासारखं काम केलं, इथून पुढे करण्यासारखं काम करून चालणार ना आपल्याला. आणि आज आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. विकासाचं बोलू नका, कुणावर टीका टिप्पणी करू नका. आणि प्रत्येक गोष्टीने घरचे माणसं सुद्धा नीट वागत नाहीत बापू. तुमची घरची माणसं सुद्धा नीट वागत नाही. तुम्ही कुठल्या एखाद्या मातीला जायचं, धनीला जायचं, चर्चा फोन केले तुमचे नातेवाईक. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नुसत्या कार्यकर्त्यावर ढकलून चालणार नाही. तुम्हाला घरापासून सुधारावं लागेल. कार्यकर्त्याच्या गावगावच्या टीम तयार कराव्या लागेल. गटात तुम्ही माणसं नेमा, त्या गावाचा विचार करायचा. आज मत दिली कार्यकर्त्याला पुन्हा कोण विचारत नाही, ती गाव 100% त्यासनीला जाते. ही वास्तव आहे. आणि नुसतं इथं ही केलं ते केलं, अहो इथं एक ग्रामसेवक येऊ शकत नाही त्यांच्या फोनवर. सरकार युतीच आहे. पोलीस स्टेशन असेल याची काय भ्यायची गरज नाही. आपल्याला 55 वर्ष आपण काढले, आज सत्तेमध्ये आपण आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही धाडसानं काम करा, शेजारच्या गावच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधा आणि तुम्ही एक एक माणूस जोडायला शिका. नुसतं यायचं ऑफिसला यायचं, ऑफिसचा जर व्हिडिओ कॅमेरा काढला तर 30 माणसं ऑफिसला असते, तर त्या माणसाचं काम गावात काय हे विचारलं पाहिजे. आणि माझं मत आहे, ज्या पदाधिकाऱ्यांना पद मिळाले त्या माणसाची गावं नीट नसतील तर त्यांनी लाजाबरू असेल तर सकाळी राजीनामा द्या. नुसतं सांगून येत नाही करायचं, ह्याला फिरवायचं त्याला फिरवायचं आणि पद घ्यायचे आणि पदाचं काम करायचं नाही. आपण सक्षका पक्षाला ते आपण घाबरत नाही. इतर पक्षाला घाबरणारी टीम नाही बापू. 95ची जी टीम आहे, 90ची टीम आहे, आज तुमच्यासाठी जागृत झाली. जे कुणी बी सांगा यांच्यासाठी आपण काय केलं. निस्ती जी वाऱ्या माप होणारी कडू जी लोक होते आपल्या दारात येत होती पैशासाठी, पैसे मिळवण्यासाठी येणाऱ्या अवलादी फक्त बाजूला गेले. आज तुमची माकडं जी आहे ती जिवंत आहेत म्हणून आजची निवडणूक 90,000वर गेलेली आहे. आणि फक्त तुमच्या यंत्रणेतला जो एक कमीपणा आहे, हा यंत्रणेतला कमीपणा पहिल्यांदा दूर करा. आणि तुम्ही एक जबाबदार 26 कार्यकर्त्याची बैठक कुठेही घ्या आणि त्यांचा विचार विमर्श महिन्यातनं 2 महिन्यातनं झाला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही काम करावं. आपण कुठेही कमी पडणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द नाव घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. यादीप्रमाणे नाव घेतल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करायचं असं कुणीही पळू नका. सांगोल तालुक्याचा धन्यवाद आदरणीय
बापूसाहेब आणि उपस्थित 90,850 मतदार बंधू भगिनींना माझा मानाचा जय महाराष्ट्र. बंधूंनो, काम करत असताना डोळ्यात तेल घालून काम केलं, परंतु आज या ठिकाणी बापू काय तर विसरल्यासारखं वाटतंय. परंतु उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये बापू आम्ही तुमची साथ संगत कधी सोडणार नाही. तुम्हाला आम्ही वोट बी देणार, नोट बी देणार. आणि एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की आदरणीय बापूंना विधान परिषदेच्या आमदारकी द्यावी. आणि बंधूंनो, तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की उद्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आदरणीय बापूंची साथ सोडू नका. भविष्य काळ ही तुमचा आणि माझा आहे. ही काळ्या दगडाची पांढरी रेग आहे. एवढाच बोलतो. आलम बोलणारी बरीचशीच बापू मंडळी आहे. 2 शब्दाची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका कार्यकर्त्याला विनंती 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. मनोगत व्यक्त करताना पराभव का झाला, तुम्हाला काय जे सुचलं तेवढंच म्हणायचं. रमेश बनसोडे चिकमूळ, यानंतर रमेश बनसोडे चिकमूळ आहेत ना. 2 मिनिटात संपवायला. यानंतर नानाजी कवडी, बंदिशेगाव. जय हिंद, जय महाराष्ट्र. रमेश बनसोडे चिकमौत गावचा एक सच्चा भीमसैनिक, काय शिवसैनिक म्हणून मी कार्यकर्ता बापूचं काम करतोय. काय तिथून पुढे कायम जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत बापूचा सोडणार नाही, ही माझी एक इच्छा आहे. काय आणि सगळ्यांनी विचार ठेवली पाहिजे. काय आपण आज जर हरलो असेल तर उद्याचा विजय आपला आहे, ही निश्चित ठेवा तुम्ही. आणि हीच काळजी करून बापूचं काम करा. जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर विकास मोहिते, बलवडी. नवनाथ माने, बंदिशेगाव. नमस्ते, मी विकास मोहिते, उपसरपंच बलवडी. मी कुणावर टीकावर करणार नाही, परंतु काही आपल्या जी चुका झाल्या ती तुम्हाला सांगतो. आता पुढे भविष्यात जिल्हा परिषद येणार आहे, पंचायत समिती येणार आहे, नगरपालिका येणार आहे. तर आपण काय करतो, समजा माझा एखादा बाळवणी गटामध्ये एखादा जर पाहुणा असला तर आपण तिथं फोन करतो, बाळवणी गटामध्ये काय अवस्था आहे. तर तिथला पाहुणा तिथला आपल्याला नेहमी, आता बापूचा कार्यकर्ता म्हणल्यानंतर ते सांगणार काय अडचण नाही, बाळवणी गट आम्ही 7 ते 10 हजार मतांनी लीड देणार. महोद गटामध्ये एखाद्याला पाहुण्याला फोन लावला, महोदचा पाहुणा म्हणणार तुम्ही काही काळजी करणार, आम्ही 8 ते 10 हजार मतांनी तुम्हाला लीड देणार. बाग म्हणतो आपण भरपूर झालं, 20 ते 20 दोन्ही मिळून 20,000 मतांना आपल्या तिकडे लीड आलं, इकडे आपली काही नाही. हे असं आपण गाफील राहतोय आणि आपण आपल्या कार्यकर्त्यापर्यंत, आपल्या मतदारापर्यंत पोहोचत नाही. आणि शेवटच्या वेळेला, शेवटच्या क्षणाला आपण ह्या माणसाला पोचलो नाही, त्या माणसापाशी गेलो नाही. ज्यावेळेला आपण चौकात चर्चा करतो ते नेहमी गनिमी कॅवानी खेळतात. आपण गनिमी कॅवानी खेळत ना, आपला मॉब असतो भरपूर की नुसते एका हालेवर, बापूंच्या एका हालेवर एवढी मोठी मॉब जमा झालेला इथं. परंतु आपण आपल्या मतदारापर्यंत पोहोचलो पाहिजे. बापूंची कामं आता सगळ्याला माहिती आहेत, व्हॉट्सअपवर, मोबाईलवर सगळ्याला बापूंनी काय केलं हे सांगायचीच गरज नाही. परंतु आपण तिथंपर्यंत पोहोचण्यामध्ये कमी पडलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट मी बापू, माझी तुम्हाला नम्र विनंती, हात जोडून विनंती, मी तुमचा आमच्या आजोबापासून कार्यकर्ता आहे, परंतु मी सुद्धा पदावर असताना सुद्धा मला ऑफिसमधून 2य स्थान मिळाले, कधीही 4थीची वागणूक मिळालेली. मला एक सांगा, मी अंबादास कदमला जर फोन केला तर तो फोन माझा उचलत नव्हता. मी कधीही तुमच्याकडे पैशासाठी किंवा कशासाठी बापू मी आलो नाही तुमच्याकडे. मी नेहमी तुमचा फक्त माझ्या पाठीवर नुसता थाप राहू द्या, मी 80 ने पडणार, 100 ने पडेल, परंतु तुमचा आशीर्वाद आणि तुमची फक्त मला थाप पाहिजे असेल. आता मला सांगा, जिल्ह्याच्या कार्यक्रमामध्ये आपले बरेचसे नेते मंडळी आहेत. मला एक सांगा, पाचगाव बुद्रुकमध्ये जर एखादा वारला तर तिथं मातीला आपल्याला कोणीही पोहोचत नाही. बलवडीचा वारला तरी आम्ही फोन करतोय, कारण आम्हाला ईर्षेपोटी फोन करायला लागतो. आमचा नेता कोण, जर एक जर नेता आमचा आला तर आमचं छातीने
आपण जी आता जमा केलेली ही 6 महिन्यापूर्वी करायला पाहिजे होती ती आपली मोठी सगळ्यात चूक आहे. भविष्यात सुद्धा आपल्याला सामोरे अनेक निवडणुकीला सामोरे जायला बापू, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अशा ह्या पद्धतीने आपल्याला व्यूहरचना करावी लागणार आहे. आणि प्रत्येक वेळेला आढावा घ्यायचा. तालुकाध्यक्ष असो, जिल्हा अध्यक्ष असो, त्यांचा सुद्धा तुम्ही आढावा घेतला पाहिजे. तुम्ही काय केलं, किती संघटना केली, किती पक्ष वाढवला, किती माणसापर्यंत तुम्ही पोहोचला, अशी सुद्धा त्यांची विचारणा केली पाहिजे. आणि जे बापू तुमच्या समोर, तुमच्या जवळ, तुमच्या आधी आसपास राहून तुमच्याशी गद्दार केले, त्या लोकांना पुन्हा तुम्ही गद्दारी करू नका. हे आपले आहेत, हे आपलेच राहणार आहेत. दुसरी ते परकीच असणार. हे पाण्याचे बुडबुडे आहेत, पुढे गेल्यानंतर तो बुडबुडा निघणार आहे. परंतु आपला माणूस कधी तुमच्यावर तुटणार नाही. तुम्ही ढकलला तरी जाणार नाही. तुम्ही जर म्हणला एखाद्याला तुम्ही उद्यापासून माझ्या ऑफिसला येऊ नको, तरी तो माणूस येणार. तुमच्यावर आतोनात प्रेम केलेलं असते बापू, तुमच्यावर आतोनात प्रेम केलेलं असते. आणि ही जी जनता गोळा झालेली आहे ही अगदी जेव्हापाठ तुमच्यावर प्रेम असल्यामुळे आहे. मी जास्त बोलणार नाही. आता खालून मला निरोप आलेला आहे. मी एवढं बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता सांगतो, नवीन कार्य करा. कार्यकारिणीमध्ये जी काम करणारी माणसं तुम्ही निवडून घ्या. यानंतर धनाजी कवडे, पंडित शेगाव. आदरणीय बापू बाळवणी गटातील माझं बंडीशेगाव गाव. बंडीशेगाव गावात 3 पार्टीची बरोबरी होऊन 800 मताचं लीड दिले. आम्ही 800 मताचं. बापू आता तुमच्या सांगोल तालुक्यातले कार्यकर्ते जी म्हणते तीच मी म्हणणार आहे. काम करायला गाडगीनं श्रेय घ्यायला कुंभारीन झाली. काम करणारा बनलेला राहिला आणि श्रेय घेणारा वेगळाच राहिला. बापू ह्या निवेदनामध्ये बदल करा. आमच्या सरकारच्या पाठीवर थांबणारा जर नाही थांबणारा तर आमचे आवाज ते शिवायचं. बापू ह्या लोकांनी जीवाचं रान केलं, पण जी गद्दार होता त्याने तुमच्या खात्यात बसला. त्यात आमचा काय दोष नाही. कार्यकर्ता तिथंच आहे, तिथंच राहील. जय जिजाऊ, जय महाराज. यानंतर नवनाथमाने बंडीशेगाव. एका कार्यकर्त्याला विनंती अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करायला. यानंतर राजेंद्र खंडेकर म्हणून आपण गेट पैसे पाहिजे वरती जाऊ नका. हे 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायला. विधानसभा मतदारसंघातील अपयशानंतर बापू प्रेम करणारे असंख्य मावळे. बापू आता आमचे मित्र धनाजी पाटलांनी सांगितलं, बाळवणी गटामध्ये बंडीशेगाव आणि दीपकदादाचे जैनवाडी ह्या 2 गटात आपल्याला लीड मिळाला. खरं तर आपल्याला खेड बाळवणीपासून गार्डी लोणारवाडीपर्यंत मतं मिळायला पाहिजे होती. पण मशालाचा उमेदवार मी बंडीशेगावच्या सुद्धा सभेमध्ये सांगितलं उमेदवार मॅनेजर होता. परंतु ती दुसऱ्याच्या घरात पैसा टाकताना त्यांनी विचार केला आपलं घर काचेच आहे. त्या मशालीने पाक महाविकास आघाडी पाक जाळून टाकली बापू. आणि बापू एक झाले. मी 3 निवडणुका मी त्या साईडलाच होतो. मी खरं तर बापूची शिंदे साहेबांची सभा बघितली आणि मी सुद्धा मला गावातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सांगितलं हे वेळेस तुला बापू सोबत जायला लागलं. मी कशाची तमानं बाळगता मी बापू सोबत आलो. विजय नक्कीच होता. ती सांगोल्याची सभा अशी कधीही पण न बघितलेली सभा, लाडक्या बहिणी साऱ्या होत्या. परंतु बापू हा पराभव नाही. हा आपल्याला संभाजीराजांना जसं गद्दारीनं घात केला त्याच पद्धतीनं बापूवर महाशक्तीचा प्रत्येकाचा डोळा बापू होता. संभाजीराजाची जशी त्या संभाजी कादंबरीमध्ये विश्वासराव पाटलांनी उल्लेख केला त्या पद्धतीनं कंप्लेंट बापूरचा त्यावेळेस विश्वासघात केला. वर मित्रांनो, वर सत्ता युतीची झालेली आहे. बापू तर आयडॉल आहे तर सत्यातलं. बापूला ते MLC मिळालं पण आपण साऱ्याने वेळ जर लागत असेल तर बापू प्रचंड बळवा शिंदे साहेबांच्या बंगल्यावर केलं. मग आपल्या 2 तालुका अध्यक्ष बाळासाहेब लोटे असतील, आमचे शिवाजीराव
माझे बाबर असतील, बापूला MLC घेऊन बापूला मंत्रिपत्र घ्यायला लागतंय मित्रांनो. इतका मी सदाभाऊचा सुद्धा लोकसभा निवडणुकीत मी सदाभाऊचा कार्यकर्ता म्हणून काम केलंय. बापूंची जी हाडाची चळवळ शेतकरी आहे, बापू खरं तर तुम्ही ह्याच्या मागे तुमच्या मागे शिळ्या भाकरी खाऊन लोक फिरले होते, पण ह्या वेळेला तुम्ही त्यांना साऱ्या सुखसोयी दिल्या. कार्यकर्त्यांनी सुद्धा इतकी सुखसोयी साधना दिल्यानंतर कार्यकर्त्याने आत्मीयतेनं पोटाला पिळा मारून बापूंच्या सोबत राहायला पाहिजे होतं. एवढंच बोला आणि तत्व. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर राजेंद्र खंडेकर म्हणून 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. यानंतर पंपू स्वामी शेरगावी, दामोदर साठे सांगोला. शहाजी बापू सारखा भोळा माणूस या जगातच बघितला नाही. 1990 पासून सायकली प्रचार करणारा माणूस आहे. मला कुठं काय दवाचलं काय केलं त्यांना सुट्टी मी देणार नाही. बापू आता तुम्ही पडलाय मला दवाचते की मला इतका राग की तुम्ही 2009 साली माझं भांडण झालं. बापू म्हणलं 5 मिनिटं थांब राजा. मला थांबायची इच्छा नव्हती, झालं भांडण म्हणून गेलं. फक्त आता मला बाकी काय ना बापू तुम्ही शिंदे साहेबाला काय बी म्हणा, कसं बी करा, काय आव्हान केलं. फक्त एकदा आमदार पाहिजे. जुन्या कार्यकर्ते काय मिळलं, काय जगलं, काय हायत त्यांच्यावर लक्ष ठेवा. ते हायत त्यांच्यावर लक्ष ठेवा. मला काय जाता बोलता येत नाही. मला इथं पुढं माझं असं आता बैठकीत बसलं मी लय भारी बोली. यानंतर पंपू स्वामी शेरगाव. हे 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. यानंतर दामोदर साठे, आरपीआयचे उपाध्यक्ष. हॅलो, सर्वांना माझा जय महाराष्ट्र. आपण एकच ठरवायचं आहे, उद्याची पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायत आपण कुणाचंही सहकार्य घ्यायचं नाही. तुम्ही जर आता सांगोल्यात गेला तर तिथं एका ऑफिसवर उपस्थित गाडी सुद्धा तुम्हाला दिसणार नाही विरोधाच्या. एवढं तिने आपलं वाईट काम केलेलं आहे. बापूला उभं घ्यावी हीच माझी इच्छा आहे. जय महाराष्ट्र. यानंतर दामोदर साठे सांगोला. शहाजी गाडगे हातीत, बाळासाहेब भोसले खवासपूर, परमेश्वर साळुंखे गायगाव. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जे आठवले साहेबांनी आदेश केला, जे आठवले साहेबांनी आम्हाला तालुकाभर 2 तालुक्यामध्ये असो जिथवर आम्हाला सांगितलं होतं तिथपर्यंत आम्ही काम केलं. जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून बापू आपल्याला भक्कम मता, जे भीमनगरमधून, साठेनगरमधून आपल्याला लिडिंग सांगोल्यातलं सुद्धा दिलं, तालुकाभर आपल्याला लिडिंग दिलं. आज या ठिकाणी आम्हाला एखाद्या गोष्टीचं इथे विचार आता बैठकच घेतलेली आहे. त्यामुळं आम्ही एवढ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्याला सूचना केल्या, पण आज व्यासपीठावर सुद्धा बघितलं तर आम्ही आमचं मित्र पक्ष आहे, महायुतीतलं पक्ष आहे, आमचे राज्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्र्यांचा या ठिकाणी फोटो नाही. ह्याचं एक आम्हाला थोडंसं बापू वाईट वाटतंय. हे जे आता सांगितल्याप्रमाणे ज्या यंत्रणेनं हे काम करायला पाहिजे होतं ते काम या ठिकाणी होत नाही. बापू जाणून बुजून आम्हाला इथं कुठं तर दुय्यम दर्जाचं स्थान मिळालं जातंय. त्यामुळं आम्ही या ठिकाणी आपल्याला अजून एकदा विनंती बापू करतोय की आम्ही खंबीरपणानं आरपीआयचे सर्वच पदाधिकारी खंबीरपणानं आपलं काम करतोय. इथून पुढे कुठला कार्यक्रम असताना आम्ही महायुतीखंड जे आमचे केंद्रीय मंत्री माननीय आमदारजी आठवले साहेब यांचं सर्वांचं इथं विरोधकाचं ज्याला जवळ केलं बापू त्या विरोधकात इथं फोटो दिसतो. ज्याने आपल्याला विरोध केला, आपल्याला पराभव केलं, त्या माणसानं त्याला जवळ केलं, त्याचा फोटो या व्यासपीठावर आहे बापू. त्यामुळं आम्ही एवढं सांगू इच्छितो बापू, या ठिकाणी आम्ही नाही, या ठिकाणी एवढं सुद्धा आम्ही बापू आपल्याला सांगू इच्छितो
बाजार फुलांचा भरला तर तुळशीच्या पत्त्याने तुळस नसेल तर बाजारला किंमत नाही. तसं शहाजी बापूशिवाय या सांगली तालुक्याला किंमत नाही. हनुमंताला विचारलं राम कुठं, हनुमंताला छापत पडली. जसं मी आज सांगतो बापू तुम्ही आमच्या छातामध्ये आहे. माझं वडील बापू बापू निघून गेलं. माझं वय आज 57-58. माझी 2 मुलं आज बापूसाठी कार्य करतात. इथून पुढे माझं सर्व आयुष्य कामात न राहून मी बापूसाठी अगदी मरायला तयार आहे. एवढं माझं बापूवर प्रेम आहे. एवढं सांगून मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर बाळासाहेब भोसले खवासको हे 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचं. परमेश्वर साळुंके गायगाव, त्यानंतर खंडूतात्या सातपुते आरपीआय तालुकाध्यक्ष. ते का उभा राहिलेले खाली बसून घ्या, थोडस खाली बसा. ही बैठक शिस्त कशी असते याच्यासाठी बैठक आहे. मी परमेश्वर साळुंके गायगाव गावचा आहे, ग्रामपंचायत सदस्य. मला एवढंच सांगायचं होतं, मी तुम्हाला जे सांगणार आहे, गाव किंवा ग्रामपंचायत न घेता 300 भाग आहेत आपल्या मतदारसंघाचे. बूथ क्रमांक जर केलं 2,60,000 जी मतं पोल झाली, त्याला जर 305 न भागलं तर 850 मतं एका बूथवर झाली. आणि आपल्याला एका बूथला फक्त 80 मतं कमी पडली. तुम्हाला जर आता मी प्रश्न केला, प्रत्येक बूथवर जर आपण 80 मतं कन्वर्ट करू शकलो असतो तर तुम्ही प्रत्येकजण होय म्हणता. आपल्याकडं निवडणूक लढवताना पूर्ण करायची सगळ्यांनी, काय कुणाचं काय पण ऐकायचं काय बघायचं. प्रॉपर मॅनेजमेंट किती, आपलं मतदान किती आहे, आपल्या ह्या समाजात किती आहे, व्यापारी वर्ग किती आहे, शेतकरी किती आहे, नोकरदार किती आहे, पोस्टलचं किती येणार आहे, गावाच्या बाहेर किती राहते ती, गावात किती ती, काही आपण बघत नाही. आणि या बघण्यासाठी बापू आपल्याकडे यंत्रणाच नाही. विजयदादांनी सांगितलं, मला मोहिते साहेबांनी सांगितलं, मी तीच परत सांगायची काय माझी इच्छा नाही. पण तिथं गावात कुठला आपला एक प्रत्येक समाज घटकातला एक प्रतिनिधी पाहिजे. स्वयंपूर्तीनं जे कोण येणार आहे, प्रत्येक बूथ गणित गावाचे परिणामच घेऊ नका. बूथला तुम्ही 10, 12, 17, 18 काय 5, 10 जी माणसं येतील, तुम्ही एकत्र करा. त्याची प्रॉपर 2 महिन्यातून एक मिटिंग घ्यावी. जर हे नुसतं आपण कामं सांगून काय उपयोग नाही. आपण जर आता सगळी विधानसभेचं बाईट बघितल्या, एवढे चॅनल होते, न्यूजवाली होती, मीडियावाली होती, विरोधकांच्या तुम्ही जर बाईट ऐकल्या, त्यांचं फक्त एकच होतं, वाढदिवसाला येतोय, मातीला येतोय, धनीला येतोय, लग्नाला येतोय, नाव ठेवा येतोय, काय नका कामं केली, काय सांगताय तुम्ही. 5,500 कोटीची कामं केली, लोकांना सांगायची गरज नव्हती. एवढं मोठं सोशल मीडियाचं माध्यम होतं. आपलं शिंदेसाहेब एवढं प्रभावीपणे काम केलेलं लोकांसमोर मांडलं होतं. लाडकी बहीण होती, कामं होती. कुठला एखादा आमदार धरून आला सांगा, या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात 5,500 कोटीचा निधी दिला. आपण फक्त नियोजनात मागे पडलो आणि नियोजन आपण केलं नाही. प्रत्येक बुथला जर तुम्ही 80 मतं वडून खेचून आणले असते ना, बापूंचा विजय होता. बापू जाता जाता एवढंच सांगतो, आम्हाला तुम्ही माझे आमदार बघायची अजिबात इच्छा नाही. एवढा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला, तुम्ही पहिल्याच खेपाला जर आम्ही शिंदे साहेबांपर्यंत एवढी सगळी लोक जनता येईल, आम्ही तिथे बसणार आहे. आमदार म्हणून आम्ही मुंबईला घेऊन येणार आहे. मी स्वतः चळवून उभी करणार आहे. जर या महिन्यात नाही तर तुम्हाला पद मिळालं, मी मुंबईत जाऊन बसणार आहे. खंडूतात्या सातपुते आरपीआय तालुकाध्यक्ष, सुनील शिंदे अकोला, दत्तात्रय तुकाराम नागले उपरी, इथे थांबायचं आहे 2 मिनिटांमध्ये. आदरणीय बापू, समोर सर्व मतदार बंधूंनी बघितलं. तुम्हाला सांगायचं झालं, कालच्या 2024च्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने कालवा केला की दलित मतदार आमच्या बाजूला आहे. परंतु बापूला आज मी सांगतो, गावगावच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून तुम्ही आकडेवारी घ्या. भीमनगरमध्ये एक मतदार पडत आहे, म्हणत होती 370 मत आहे. साठेनगरला बापू लीडला आहे. गावगावचा दलित समाज 65% तुमच्या बाजूला आहे. आणि यापुढे दलित समाजाला तुम्हाला जवळ करावं लागणार आहे, त्यांना पाठबळ द्यायला लागणार आहे. आणि माझी
युतीच्या तिन्ही नेत्याला आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कालच आम्ही सांगलीला भेटलो. विवेक कांबळे महापौर यांच्या मुलाच्या लग्नाला आणते. आम्ही एकच सांगितलंय काय बी करा, परंतु ज्या बापूने इथं महायुतीच्या माध्यमातून विकास केलाय त्या बापूला तुम्ही आमदार करावं एवढीच इच्छा व्यक्त करतो. त्यानंतर सुनील शिंदे अकोला, दत्तात्रय तुकाराम रागणे उपरी. गाव सुनील शिंदे, नाव सुनील शिंदे, गाव अकोला. 1100 मतांना लीड दिलेला आहे माझ्या गावानं. ज्या माणसाला जगन्नाथ निघाले तिथं पहिल्यांदा कम्युनिस्टला तसला पुरसटेला झेंडा त्या गावातून माझ्या गावानं 1100 लीड दिलेला आहे. MLA ला म्हणतात आमदार आणि MLC ला म्हणतात आमदार. फरक एवढा आहे, विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य 2 महिन्याला 4 महिन्यामध्ये बापू असणार आहे, बापू आमदार होणार आहे. त्यामुळे मागे खचून राहायचं काय कारण नाही, मागे सरायची कारण नाही, बापूच राहणार आहे. त्यामुळे मी हे करतो ते करतो, मी बेबंदशाही बंद पाडतो, मी तालुक्यातील गुंडशाही बंद पाडतो. कशाची गुंडशाही बंद पाडतो बाबा? बापू काय आमदार असताना कुठं दगड पडली होती का? तुझ्या शेका पक्षाला रुखवत आरोप होता, कशाला आरोप करत बसतो? तिथली गुंडशाही काढणार, भ्रष्टाचार कमी करणार, तिथले वाळू उपसा बंद करणार. 1984 पासून 88 पर्यंत सूतगिरणीचं काम चाललं, त्यात किती वाळू उचलली? 5 रुपये चलन तरी जाऊ. आणि मानकाटाला पट्टी आहे, मी मान नदी कशी हलवल्या तुम्ही हलवल्या आणि मला माहित आहे. कशाला त्या बापूवर आरोप करताय? त्यातला आरोप करायचं बंद करा. 1962 पासून तुमचं आगमन झालं इथं, ती विकासाचं पुस्तक एकीकडे आणि 5 वर्षाच्या बापूचं विकासाचं त्याचा 3 वर्ष कमी करायचं. 3.5 वर्षाच्या विकासाचं पुस्तक एकीकडे आहे. तुमचा अहवाल एकीकडे ठेवा, आमचा अहवाल एकीकडे करतो. बापूची गाथा मोठी असणार आहे. हा बुरसटलेला विचार आहे, बुरसटलेला पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्ष हा भारतामधून हद्दपार झाला, महाराष्ट्रामधून हद्दपार झाला. म्हणून शंकरराव मोरे म्हणले होते त्या मातीच्या माताच्या डोक्यामध्ये मार्क्स भरवणे अशक्य आहे, म्हणून मी परत काँग्रेसमध्ये चाललो. असा हा पक्ष आहे. 288 मतदारसंघामध्ये दुर्बीण लावून कुठेही हा पक्ष पहा, एक माणूस दिसणार नाही. मराठेशाहीच्या धोकडामुळं, एकमेकांच्या पायात बेड्या घालण्यामुळे इथला सांगोल्यातला धनुष्यबाण हरला आणि कम्युनिस्टांचा कट कबीरवाद उतरला. काही याचं काम नाही, काही नाही, कुठं काही केलेलं नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, त्या धैर्याची नाही. आणि माझ्या गावातून 1100 लीड झालेला आहे आणि मी सुनील शिंदे रजा घेतो. जय हिंद, जय भारत. यानंतर दत्तात्रय नागणे उपरी, विजय पाटील आचकदानी, बालाजी चव्हाण हलदेवडी, विकास वडेकर उदलवाडी. माझ्या समोर बसलेल्या मतदार राजा, माझ्या मतदार राजाला कुणी काही बोलू नका. आपली जुनी म्हण आहे, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. बापूसाहेब हा समाज गेले 1 महिना रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी केलेला समाज आहे. नुसत्या तुमच्या मेसेजवर आम्ही सगळी कामं टाकून या ठिकाणी का आलो? खास तुम्हाला बघायला आलो. आमच्या डोळ्याची पापणी अजून डोळ्याला एकामेकाला टिपली नाही, पण ज्या दिवशी तुम्हाला एकनाथरावजी शिंदे साहेबांनी फोन करून मुंबईला बोलवलं आणि तो आम्ही मोबाईलवर फोटो बघितला, काळे तुमचे दोघं तिघं ज्यावेळेला मुंबईला एकनाथ साहेबांजवळ दिसला त्यावेळेला आमचं अंतःकरण थोडं सुकावलं. बापूसाहेब माझे सहकारी सुरेश नागणे उपरी 2000 पोलिंग झालं, 1000 मतं बापूसाहेबांना पडली. ही काय सांगायची वेळ नाही, परंतु ज्या धनुकाळानं बाळवणी गटात पायाचं चाक केलं, परंतु बापूसाहेब शेवटच्या 2 दिवसात जी तुम्ही पुंगळी सोडली, ज्याला बोलवून घेतलं, त्या माणसानं आमच्या हातातली 10 माणसातली 4 माणसं ओढून दावणीला दुसऱ्याच्या बांधली आणि तुमचा विश्वासघात केला, कारण त्याच्या डोळ्यात धनुकाळा
बापूसाहेब ही वेळ सांगायची नाही, परंतु अंतकरण बघवत नाही. ज्या मुठीमध्ये 10 मतं आमची मनुष्यमानाची होती, त्या माणसानं 4 मतं काढून नेली. आता कुणीतरी सांगितलं 80 मतं कमी पडली. परंतु बाबा, ज्या सूर्य पूर्वेला चवळतो आणि पश्चिमेलाच मावळतो, ज्या वेळेला हा गडी उभा राहिला, 4-5 वर्षे बापूंच्या ताटात न खाल्लं आणि उद्धव साहेबांच्या आणि शरद पवारांच्या सांगण्यावरून या बाबानं शेजारला एक तुटकं ताट मांडलं आणि संपूर्ण राज्याची ताकद लावली. फक्त तू एकच काम कर, तेवढंच काम केलंय त्यानं. पण आयुष्यभर हा स्वाभिमानी सांगोला तालुका विसरणार नाही. आम्ही तुमच्या पाठीशी रात्रंदिवस तरुणांची फळी, सांगोल तालुक्याचा गोरगरीब जनता, कामगार, शेतकरी किती विकास केला ही सांगण्याची गरज नाही मित्रांनो. परंतु जे तुमच्या माझ्या हृदयाला जो एक चटका बसलेला आहे, तो चटकामध्ये माझ्या लव्हार दादा भावानं जो दाबान गरम केलं, त्या गरमेचा चटका तुमच्या माझ्या हृदयाला बसलाय. ती तारीख 23 आहे. त्यामुळं आपला पराजय आपण पत्करलेला आहे. परंतु मी पंढरीच्या पांडुरंगाला विनंती करेन, ज्या 5-2.5 वर्षामध्ये माझ्या बापूने शेतकऱ्याचं, कामगाराचं, सर्वसामान्य गोरगरिबांचं कल्याण केले, त्या कल्याणाच्या पावतीसाठी पांडुरंग, रुक्मिणी माता, मी विनंती करतो एकनाथ साहेबांना की आमच्या बापूला पुन्हा एकदा एक संधी द्या आणि मैदान लागेल त्यावेळेला बापूसाहेब आम्ही रात्रंदिवस तुमच्या बरोबर. ही संपूर्ण जनता आहे, या जनतेवर नाराज होऊ नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो. यानंतर विजय पाटील, हाचकदारी, धनाज चव्हाण, हंदेवडी, विकास वडेकर, उदरवड. हे 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा, ज्यादा वेळ घ्यायचा नाही. आज आपण इथं विचार विनिमय बैठकीसाठी इथं एकत्रित जमलेलो आहोत. मी बापू तुमची एक तुम्हाला विनंती करून मी एक गोष्ट सांगतोय. एक पारधी असतो आणि तो पारधी, त्या पारध्याचं काम असतं की कुठं जर जाऊन शिकार करायचे आणि त्या शिकारीवर त्याचं पोट भरायचं. तो पारधी असाच एका रानात जातो. त्या रानात गेल्यानंतर त्याला तिथं पक्ष्याचा थवा दिसतो. ती चतुर पक्षी असतात. तो पारधी तिथं जाळे टाकतो आणि जाळे टाकल्यानंतर त्याला पहिल्या वेळेस काहीच गावत नाही. दुसऱ्या वेळेस जाळे टाकतो, दुसऱ्या वेळेस एक पक्षी गावतो. तो पारधी विचार करतो, एवढं सगळं मी खायला टाकतोय तर एकच पक्षी कसं काय सापडतोय. मग पारधी एक आयडिया करतो की ती सापडलेला पक्षी असतो त्याला ती शिकवतो आणि त्याला शिकवून परत त्या जाळ्यात त्या पक्षाला ठेवतो आणि परत खायला टाकतो. परत त्यावेळेस बघतो तर त्याला कमीत कमी 40-50 पक्षी सापडतात. मित्रांनो, त्या पारध्याने काय केलं, एकच पक्षी पहिल्यांदा पकडला आणि त्याला शिकवून त्या जाळ्यात ठेवलं, परत 50 पक्षी पकडलं. आज बापू आपल्या पार्टीची अवस्था तशी झाली. आपल्यातले जे पक्षी आहेत ना, एक पक्षी पकडलेला, आपण त्या पक्षाकडे दुर्लक्ष केलं आणि आपली पार्टी, कोण म्हणतं पार्टी आपली नियोजन फक्त नियोजनामुळे पडले, नाहीतर आपल्याला 2019ला जेवढी मतं होती ना, सगळं मशाल होती, मशालीचं बाबा आपल्या सगळं होतं, तेवढी मतं आता आपल्याला पडली. ती आपली पार्टी कमी नाही, फक्त आपली पार्टी नियोजनाने कमी पडली. त्यामुळं बापू, तुम्ही तुमच्या जवळची जी कोण माणसं या नियोजनात की आम्ही स्वतः रडत होतो बापू पडल्यानंतर आणि त्या ऑफिसमधली काय माणसं हसत होती, वाईट वाटत होतं, जीवाला वाईट वाटत होती की आपण या माणसासाठी रात्रीचा दिवस केलाय आणि ही माणसं हसत ना, आपण म्हणजे डोळ्यात आपल्या पाणी येते. तर बापू, तुम्ही तुमच्या जवळची कोण माणसं आहे ती, ज्या माणसांनी ह्या निवडणुकीत तुमच्या संग गद्दारी केली, त्या माणसाला तुम्ही ओळखा. आणि मित्रांनो, ही निवडणूक बापूसारखं काम. माझं वय आज 33 आहे. मी ज्या वेळेस जन्म घेतला तेव्हा माझं गाव आचकदारी
बापू आणि तुमच्या टीमनी सगळ्यांनी करायचं आहे. आम्ही बापू तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत ही सगळी पुढली बसलेली जनता अजून तुमच्या संग ताकदीने उभा राहते. फक्त तुम्ही तुमच्या नियोजनानं व्यवस्थित बरोबर मधून राहा. आम्ही तुमच्या सोबत कायम राहू. आणि ते माझं कर्तव्य आहे अशी माझी भावना झालेली आहे. जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगेन बापू, वाईट एवढंच वाटलं. पोरानं सकाळी विचारलं, 4-4.5 वर्षाच्या लेकरानं सकाळी विचारलं, सांगोला धनगर गल्लीत राहतो, इथे गुलाल माझ्या ज्या भाड्यानं खोलीत राहतो तिथं दारासमोर आहे. पोराने विचारलं, पप्पा आपला धनुष्यबाण निवडून आलाय का? त्याला सांगितलं फक्त 1.5 महिने थांब, इथंच गुलाल उडवून बसवून धनुष्यबाणाचा जो विजय झालाय, तुझ्या बापाने ज्याचा प्रचार केलाय तो माणूस आमदार आहे. हे पोरगे घेऊन एकदा तुमच्याकडे यायचंय, तुम्ही संधी द्यावी एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. राहिले ते मावळे. उपस्थित मंचकावर महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तोफ आणि आपल्या सगळ्यांचा बुलंद आवाज, आपल्या सगळ्यांचा मान स्वाभिमान. मित्र, आज या विचार विनिमयाच्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी एकच निर्णय घ्यायचा आहे की आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शहाजीबापू पाटील जे आपल्याला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आपण इथून पुढच्या भविष्य काळात आपण काम करणार आहोत आणि सगळ्यांनी काम करायचं आहे. मित्र, सगळा दोष आपल्या विरोधकामध्ये एवढी ताकद नाही की बापूंचा पराजय करावे अशा पद्धतीची. खऱ्या अर्थानं पराजय शहाजीबापूचा आपल्याच कार्यकर्त्याकडून आपणच केलाय. आपल्याला मानायला शिकलं पाहिजे. वस्तुस्थिती एक आहे की आपण कार्यकर्त्यांनी आजच्यापासून नव्हे याच्या अगोदर सुद्धा गेले 5 वर्ष जर सातत्याने बापूंच्या विचाराची लढाईची जर चळवळ गतिमान ठेवली असती तर आजचा पराजय आपल्याला बघायला मिळाला नसता. आपण कम नशिबी मित्रांनो माणसं आहे की बापू सारख्या सोन्यासारख्या माणसाचा पराजय या तालुक्याने केला. की खऱ्या अर्थाने ज्याने 5,500 कोटी निधी दिला आणि या तालुक्यात कधी कवडी मोलाचा निधी येत नव्हता, पण ज्यानं काम केलं त्याला पराजयाला